व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 11th स्टँडर्डचा जो चॅप्टर आहे द सेल द युनिट ऑफ लाईफ तो चॅप्टर स्टार्ट करणार आहे. आणि 11चे जे काही चॅप्टर असतील ते आपण NCERT बेस बघणार आहे, कारण की ऑलमोस्ट जो आता की नवीन सिलेबस चेंज झालेला आहे स्टेट बोर्डचा तो सिमिलर आहे NCERTच्या सिलेबस सोबत. तर आपण 11चे चॅप्टर हे NCERT बेस घेऊन त्याच्यानंतर जे 12चे चॅप्टर असेल ते आपण स्टेट बोर्डचे पोर्शन आणि प्लस NCERT दोन्ही पोर्शन कव्हर करून कंप्लीट करूया. तर आता सुरुवातीला जो 11th स्टँडर्डचा सुरुवातीचे जे चॅप्टर आहेत तर ते आपण नंतर घेऊया. जो चॅप्टर नंबर 8 आहे, कारण की आपण फाउंडेशनमध्ये जे की बेसिक बघितलं तर इट इज रिलेटेड टू दिस चॅप्टर द सेल युनिट ऑफ लाईफ. तर आता याच्यामध्ये आपण व्हॉट इज सेल, सेल काय आहे, नंतर सेल थेरी म्हणजे ऑलमोस्ट वी हॅव डिस्कस दी व्हॉट इज सेल, सेल थेरी, ओव्हरव्ह्यू ऑफ सेल in which we have studied the shape and size of the cell, different types of cell and prokaryotic cell and eukaryotic cell. तर याच्यामध्ये आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते प्रोकॅरियोटिक सेलचे आणि यूकॅरियोटिक सेलचे. तर आता आपल्याला इन डिटेलमध्ये जे की प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल आहे तर त्याच्या आतमधले जे की वेगवेगळे कंपोनंट आहे त्याला आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे द कंपोनंट्स ऑफ बॅक्टेरियल सेल. सर्वात पहिले आपण बॅक्टेरियल सेल मीन्स प्रोकॅरियोटिक सेल बघूया, कारण की बॅक्टेरिया पजेस दी प्रोकॅरियोटिक सेल. तर म्हणून आपण त्याला एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक सेलचं इथे एक्झाम्पल काय घेतलं, बॅक्टेरियल सेल. कारण की बॅक्टेरियल सेल म्हणजे बॅक्टेरियामध्ये कोणता सेल प्रेझेंट आहे, बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे, म्हणून दॅट सेल इज नोन ॲज बॅक्टेरियल सेल. तर आपण त्याचे कंपोनंट्स डिटेलमध्ये बघणार आहे. तर सर्वात पहिला जो कंपोनंट आहे तो आहे सेल एनवेलप अँड इट्स मॉडिफिकेशन. तर आता आपण आतापर्यंत आपण बघितलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल या दोन गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. ॲक्च्युली जे की बॅक्टेरियल सेल असतात तर त्याच्यामधले जे की एक कंपोनंट आहे इट इज अ पार्ट ऑफ सेल एनवेलप. म्हणजे जे की प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल आपण बघितलं होतं तो सेल एनवेलपचा पार्ट आहे. सेल एनवेलप म्हणजे काय आहे, सेल एनवेलप इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियलची जी सेल आपण काढली होती एक जस्ट आपण ड्रॉ करून घेऊ इथे. ही जी की बॅक्टेरियाची सेल काढली होती या बॅक्टेरियाच्या सेलची जी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे दॅट आउटर मोस्ट कव्हरिंग इज नोन ॲज सेल एनवेलप. त्याला सेल एनवेलप म्हणतात. आणि दिस एनवेलप नाव कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे अँड ग्लायकोकॅलिक्स. म्हणजे या तीन गोष्टी मिळून काय तयार झालं, तुमचं सेल एनवेलप तयार झालं. म्हणजे जसं की आता याचं एक्झाम्पल आपण बघू की आपली एक बुक असते है ना, टेक्स्ट बुक असते. टेक्स्ट बुकला काही जण काय करतात, वेगवेगळ्या टाईपचे काय करतात, कव्हरिंग लावतात, एनवेलप लावतात. म्हणजे सुरुवातीला एक प्लास्टिकची कव्हर लावते, म्हणजे सुरुवातीला एक डिझायनिंगची राहील किंवा खाकी कलरची एक कव्हर लावते, त्याच्यावर प्लास्टिकची कव्हर लावते आणि त्याच्यावर अजून म्हणजे वेगवेगळे एनवेलप्स असतात. तर तसंच ही बॅक्टेरियल सेल आहे, त्या बॅक्टेरियल सेलच्या वर वेगवेगळे एनवेलप आहे. एनवेलप आहे म्हणजे वेगवेगळ्या कव्हरिंग आहे, वेगवेगळे लेयर्स आहेत आणि त्या सर्व लेयर्स मिळून काय तयार झालं, एक एनवेलप तयार झालं. आणि ते एनवेलप कोणाचं आहे, सेलचं आहे, सेलच्या वर प्रेझेंट आहे, म्हणून त्या एनवेलपला काय म्हणतात, सेल एनवेलप. ठीक आहे. तर तेच आपण इथे लिहिलं, द सेल एनवेलप इज आउटर मोस्ट कव्हरिंग. आउटर मोस्ट म्हणजे विच आर प्रेझेंट आउटसाइड द सेल कव्हरिंग ऑफ द बॅक्टेरियल सेल. And it is one of the important distinguishing feature between the gram positive and gram negative bacteria based on the response to staining procedure developed by the gram. आता हे काय आहे ते आपण नंतर, ग्राम स्टेनिंग एक मेथड आहे, टेक्निक आहे की जे काय करते बॅक्टेरियाला डिस्टिंग्विश करते, म्हणजे वेगळे. कारण की देर आर टू टाइप्स ऑफ बॅक्टेरिया असतात. वन इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड अनदर इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे जे की सेपरेशन झालं ह्या बॅक्टेरियाचं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हमध्ये, हे कशाच्या बेसिसवर झालं, ऑन द बेसिस ऑफ सेल एनवेलप. सेल एनवेलपच्या बेसिसवर एका बॅक्टेरियाच्या ग्रुपला आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हटलं, दुसऱ्या ग्रुपच्या बॅक्टेरिया आपण ग्राम निगेटिव्ह म्हटलं. तर आता ही जी की मेथड होती ग्राम स्टेनिंग मेथड म्हणतात त्याला, की जी मेथड ग्राम एक सायंटिस्ट होता
ग्राम्स, तर त्यांनी त्याचं नावच त्या मेथडला दिलं, म्हणून त्या मेथडला ग्राम स्टेनिंग मेथड म्हणतात. स्टेनिंग म्हणजे स्टेन करणे, एखाद्या गोष्टीला कलर देणे, त्याला स्टेन. स्टेन मीन्स कलर, डाय. तर ग्राम कशावरून नाव पडलं, कारण की ते सायंटिस्टचं नाव होतं ते ग्राम. तर त्या सायंटिस्टनी ती मेथड डिस्कवर केली, त्याच्यामुळे त्यांनी त्या मेथडला नाव दिलं स्वतःच, ग्राम स्टेनिंग मेथड. की त्याच्या बेसिसवर काय झालं, ऑन द बेसिस ऑफ ग्राम स्टेनिंग द बॅक्टेरिया आर क्लासिफाईड इन टू द टू ग्रुप, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय होते, जे बॅक्टेरिया काय करतील, रिस्पॉन्स देतील, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील त्या स्टेनला, म्हणजे तो स्टेन घेतील. जो कोणता स्टेन असेल, डाय असेल, ते आपण बघणारच आहे कोणते कोणते स्टेन्स किंवा डाय कलर यूज केले होते त्या सायंटिस्टनी. जर त्या कलरला जर त्यांनी रिस्पॉन्स दिला, म्हणजे ते बॅक्टेरियाचे कोणते असतील, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि काही बॅक्टेरिया की जे रिस्पॉन्स देत नाही, रिस्पॉन्स देत नाही म्हणजे त्याला काही आपण काय म्हणू, एखाद्याने आपल्याला काही गोष्ट विचारली तर त्याला जर आपण उत्तर दिलं, रिस्पॉन्स दिला, तर पॉझिटिव्ह वेनी इंटरॅक्शन होतं आहे ना. तर काही बॅक्टेरिया चे ग्रुप काय करतात, त्या स्टेनला रिस्पॉन्स देतात, म्हणजे ते स्टेन घेतात, म्हणून त्या बॅक्टेरियाला आपण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. आणि काही बॅक्टेरिया काय करतात, त्या स्टेनला रिस्पॉन्स देत नाही, म्हणून त्याला निगेटिव्ह म्हणतात, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे, म्हणून आपण इथे लिहिलं. तर आता हे जे काही ग्राम स्टेनिंग मेथड आहे, कशाच्या बेसिसवर आहे, ऑन द बेसिस ऑफ दिस सेल एनवेलप. सेल एनवेलपच्या बेसिसवर काय झालेलं आहे, देर आर डिव्हिजन ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया डिवाइड झाला इंटू द टू ग्रुप्स. ठीक आहे, तर ती एक सेंटेन्स आपण लिहिलं. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर फीचर्स बिटवीन द थर्ड कंपोनेंट आहे द सेल एनवेलप हॅज अ 3 कंपोनेंट्स, नेमली जे की सेल एनवेलप आहे, इट इज मेडअप ऑफ 3 कंपोनेंट, 3 कंपोनेंटनी बनलेला आहे. फर्स्ट आहे ग्लायकोकॅलिक्स, second is cell wall, and third is the cell membrane. The cell envelope is tightly bound a 3-layer structure. म्हणजे आता जे की सेल एनवेलप बद्दल बोलत आहे, तर ते सेल एनवेलप काय आहे, इट इज अ 3-layered structure. Cell envelope is a 3-layered structure and all these layers are compactly, tightly bound to each other. जे की 3 लेअर आहेत, त्या 3 लेअर कोणत्या कोणत्या आहेत, फर्स्ट ग्लायकोकॅलिक्स, सेकंड सेल वॉल अँड थर्ड इज अ सेल मेम्ब्रेन. तर त्या तिन्हीच्या तिन्ही मेम्ब्रेन जे आहेत, लेअर जे आहेत, त्या काय टाईटली बाउंड आहे, आणि टाईटली बाउंड करून एक स्ट्रक्चर तयार केलं आहे, 3-layered स्ट्रक्चर, दॅट इज नोन ॲज अ सेल एनवेलप. त्याला काय म्हणतात, सेल एनवेलप इन केस ऑफ द बॅक्टेरिया. आता सेल एनवेलप मधला जो फर्स्ट कंपोनंट आहे तो आहे ग्लायकोकॅलिक्स. तर सर्वात पहिले आपण ग्लायकोकॅलिक्स बघूया. द ग्लायकोकॅलिक्स कन्सिस्ट ऑफ नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइड विथ और विदाउट प्रोटीन. तर नॉन सेल्युलोजिक म्हणजे सेल्युलोज काय आहे, एक शुगर मॉलिक्युल आहे, सॅकराइड्स आहे. आता हे जे काही ग्लायकोकॅलिक्स आहे हे नॉन सेल्युलोजिक आहे. नॉन सेल्युलोजिक म्हणजे तो सेल्युलोज शुगर पासून बनलेला नाही आहे. पॉलिसॅकराइड, पॉलिसॅकराइड याला जर आपण यांची जर डिवाइड केलं या वर्डला, तर एक वर्ड आहे याच्यामध्ये पॉली आणि दुसरा आहे सॅकराइड्स. सॅकराइड्स म्हणजे होते ग्लुकोज, और त्यालाच आपण शुगर मॉलिक्यूल म्हणतो. ठीक आहे, आता शुगर मॉलिक्यूल एकापेक्षा जास्त, पॉली मीन्स काय होते, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त शुगर मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतात, तो जो एक मॉलिक्यूल तयार होतो त्याला म्हणतात पॉलिसॅकराइड्स. ठीक आहे, तर आता पॉलिसॅकराइड्सनी बनलेला आहे, पण त्याच्यामधले जे सॅकराइड्स आहे म्हणजे शुगर मॉलिक्यूल आहे ते नॉन सेल्युलोजिक आहे. नॉन सेल्युलोजिक म्हणजे त्याच्या सेल्युलोज पासून नाही बनलेला आहे तो. ठीक आहे, विथ और विदाउट प्रोटीन. आता हा जो ग्लायकोकॅलिक्सची जी एनवेलप आहे, एनवेलप मधला जो फर्स्ट लेअर आहे ग्लायकोकॅलिक्स, ती पॉलिसॅकराइडनी बनलेली आहे, नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइडनी. त्याच्यामध्ये प्रोटीन असतील पण आणि प्रोटीन नसतील पण, म्हणून आपण लिहिलं विथ और विदाउट प्रोटीन. देन इट इज फाउंड एक्सटर्नल टू सेल वॉल. तर सेल वॉलच्या वर प्रेझेंट असते ते, कारण की ग्लायकोकॅलिक्स काय, इट इज आउटर मोस्ट, सर्वात वरची जी लेअर आहे त्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणतात, आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, सेल वॉल. तर सेल वॉलला काय आहे, ते एक्सटर्नल आहे, म्हणजे आतमध्ये सेल वॉल, त्याच्यावर ग्लायकोकॅलिक्स. तर सेल वॉल, दिस ग्लायकोकॅलिक्स इज एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या साईडला प्रेझेंट आहे टू दी सेल वॉल. It is a mucilage layer of the cell envelope. It acts as a single protective unit. Single protective unit कारण की
तिन्ही लेअर मिळून एक सेल एनवेलप तयार होते. त्याच्यामधला जो एकत्रित येऊन ते काय करतात, प्रोटेक्शन करतात त्या बॅक्टेरियल सेलचं. म्हणून त्याला काय म्हटलं, त्याचं मेन फंक्शन काय, प्रोटेक्टिव्ह युनिट म्हणून यूज करते तो, बिकॉज इट हेल्प इन प्रोटेक्शन कोणाचं, बॅक्टेरियल सेलचं. आणि काय आहे, म्युसिलेज लेअर. म्युसिलेज लेअर आहे म्हणजे म्युसिलेज मीन्स स्टिकी लेअर आहे ऑफ सेल एनवेलप. ग्लायकोकॅलिक्सची जी सर्वात आउटर मोस्ट जी लेअर असेल ती थोडी काय राहते, स्टिकी राहते. स्टिकी म्हणजे थोडी चिकट, तर त्याला म्हणतात म्युसिलेज लेअर. म्युसिलेज लेअर विच इज म्युसिलेज लेअर कोणती आहे, ग्लायकोकॅलिक्स इज अ म्युसिलेज लेअर ऑफ दी सेल एनवेलप. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं, बॅक्टेरियल सेलचा जो कंपोनंट आहे, डिफरंट कंपोनंटमध्ये फर्स्ट कंपोनंट आपण बघितला सेल एनवेलप, की विच इज मेड अप ऑफ दी 3 कंपोनंट पासून बनलेला आहे, ग्लायकोकॅलिक, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. तर सर्वात पहिले वी हॅव डिस्कस दिस ग्लायकोकॅलिक. सर्वात पहिले आपण कशाचं डिस्कशन केलं, ग्लायकोकॅलिकचं. ग्लायकोकॅलिक्स काय, आउटर मोस्ट कवरिंग आहे एक्सटर्नल टू द सेल वॉल आणि विच इज मेड अप ऑफ दी नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइड्स. ठीक आहे. आणि ती कशी आहे ती ग्लायकोकॅलिक्स, इट इज अ म्युसिलेज लेअर मीन्स स्टिकी लेअर. अँड फंक्शन काय आहे ग्लायकोकॅलिकचं, सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट म्हणजे हेल्प इन प्रोटेक्शन ऑफ द बॅक्टेरियल सेल. नेक्स्ट